नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एकच दिवस राहिलाय 2024 या नवीन वर्षात आपण आता पदार्पण करायला. आणि मला माहिती आहे सर्व आता पार्टीच्या मूड मध्ये असतील, धमाल करायच्या मूड मध्ये असतील. नक्कीच सर्वांनी एन्जॉय करा. पण हा व्हिडिओ ह्याचसाठी की एक तर तुम्ही आता बघा, नवीन वर्ष 1 तारीख येण्याच्या आधी किंवा ऍटलिस्ट 1 किंवा 2 तारखेला तर नक्कीच बघा. हा व्हिडिओ आहे आपल्याला 2024 मध्ये काय करता येईल किंवा आपण काय करू शकतो, अशा 24 गोष्टी आपण पाहणार आहोत की आपण 2024 मध्ये काय करायचं आहे ते. तर नक्की व्हिडिओ व्यवस्थित बघा, नोट्स काढा. आणि मला एक माहिती आहे, हा व्हिडिओ जे पाहणार आहेत त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे. ते घडवत आहेत आणि त्यांना एक माहिती आहे की आपल्याला काहीतरी मोठं अचीव करायचं आहे आयुष्यात. त्यामुळे तुम्ही ते करा, नोट्स काढा, व्हिडिओ नीट पहा, समजून घ्या. तर मी तुम्हाला पहिले माझी स्क्रीन शेअर करायला सुरुवात करतो. आपल्याला पाहायचं आहे 2024 मध्ये अशा कोणत्या 24 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, काय आपण करू शकतो. चला पाहूया. मला स्क्रीन दिसते आहे. नवीन वर्ष 2024 मध्ये आपण काय करू शकतो, या 24 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सुरुवात करूया आपण. नंबर 1, जुनं वर्ष अनालाइज करा. काय आहे आपली नंबर 1 गोष्ट? जुनं वर्ष आपल्याला अनालाइज करायचंय. आपण काय काय केलं आहे, त्यात आपण काय चुकीचं केलेलं आहे किंवा काय आपल्याकडून बरोबर झालेलं आहे, हे असं सर्व आपल्याला एक अनालाइज करायचे सर्व गोष्टी. पण एवढं लक्षात ठेवा, जरी काही आपल्याला जमलं नसेल, आपण काही गोष्ट ठरवली असेल आणि ती आपल्याला जमली नसेल, झालं नसेल ते पूर्ण, तर डिस्करेज होऊ नका, डिमोटिवेट होऊ नका. 2024 आहे, पुढचं वर्ष आहे, तुम्ही ते पुन्हा करू शकता. त्यामुळे करता आलं नाही यासाठी तुम्ही दुःख करत बसू नका. तुम्हाला अनालाइज करायचं म्हणजे काय करायचं, तर येस, चांगल्या वाईट गोष्टी सर्व व्यवस्थित अनालाइज करायचं आहे तुम्हाला. कारण का त्यानुसार तुम्ही पुढे तुमचं 2024 मध्ये तुम्ही कसं पुढे पाऊल टाकायचं हे तुम्हाला समजेल. यासाठी ही पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की आपल्याला जुनं वर्ष अनालाइज करायचं आहे. करेक्ट. वळूया नंबर 2, ध्येय ठरवायची आहे. आणि लक्षात ठेवा, ध्येय ठरवायची आहेत ती तुम्हाला 15, 10, 20, 25 नाहीये. आपल्याला गोल जे ठरवायचे आहेत ते फक्त 5 5 ध्येयांवरतीच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि असे 5 ध्येय तुम्हाला ठरवायची आहेत की त्यावरती तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती अभ्यास करून, व्यवस्थित रिसर्च करून, ते तुम्हाला एक 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 हळूहळू हळू गोष्टी तयार करून, तुमचे रिसोर्सेस अवेलेबिलिटी सगळं असं तयार करून त्याच्यावरती मार्गक्रमण करायचं आहे. पण कमीत कमी 5 ध्येय तुमची असलीच पाहिजे. जास्त नको किंवा कमी नाही, 5 ध्येय नक्कीच करा. उदाहरण द्यायचं झालं तर आता माझी 5 ध्येय माझी काय आहे 2024 मध्ये. तर नंबर 1, मला माझी सीए ची प्रॅक्टिस ग्रो करायची आहे आणि माझं ऑफिस स्वतःच ओपन करायचं आहे. नंबर 2, अशा 50,000 लोकांपर्यंत मला 2024 पर्यंत पोहोचायचं आहे. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, सेमिनार्स मधून असेल, लाईव्ह वेबिनार्स मधून असेल, अशा गोष्टींमधून मला माझे विचार हे जवळपास 50,000 लोकांपर्यंत पोहोचवायचा एम मी ठेवलाय 2024 मध्ये. तिसरं ध्येय माझं आहे, माझं पेंटिंग एक्झिबिशन मला
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवायचं आहे आणि त्यानुसार माझे प्रयत्न चालूही आहेत. पण तेही एक आहे की हा गोल आहे की पेंटिंग एक्झिबिशन भरण्याचा प्रयत्न नक्की राहील या वर्षामध्ये. चौथं, अभंगात्मक भगवद्गीता मी लिहायला सुरुवात केली आहे. पहिला अध्याय माझा लिहून झालेला आहे ह्याच वर्षी. तर माझं एक ध्येय आहे की 2024 संपस तोपर्यंत मी पूर्ण 18 अध्यायांवरती काम केलेलं असेल आणि अभंगात्मक भगवद्गीता मराठीमध्ये माझी पूर्ण झालेली असेल. आणि माझं पाचवं ध्येय आहे, मी एक इंग्लिशमध्ये अवेक म्हणून, जे कृष्ण अर्जुन संवाद असं एक मी कन्व्हर्सेशन बिटवीन द कृष्ण अँड अर्जुन अवेक हे पुस्तक घ्यायला घेतलंही आहे आणि तेही कम्प्लीट करण्याचं माझं पाचवं ध्येय, म्हणजे ही 5 ध्येय माझी आहेत. तर अशा प्रकारची ध्येय तुम्हाला ठरवायची आहेत आणि त्या ध्येय ठरवून तुम्हाला ते काम करायचं. ठीक आहे. नंबर 3 कडे वळूया. पहिलं, रोजची सकाळ जिंका. येस. कारण का जो दिवसाची सुरुवात खंबीरपणे आणि आनंदाने आणि एकदम काय म्हणतो ना जोमात सुरू करतो, तोच तो दिवस जिंकतोय आणि हळूहळू आपलं आयुष्यही जिंकण्यासाठी त्याला मदत होते. त्यामुळे रोजची सकाळ जिंकायची म्हणजे काय, तर आपल्याला लोळत पडायचं नाहीये, बिछाण्यावरती झोपा काढायच्या नाहीये. सकाळी मस्तपैकी लवकर पहाटे ब्रह्ममुहूर्त नाही तर कमीत कमी 6च्या आधी आपल्याला उठायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यायाम आहे, योगा आहे, मेडिटेशन्स आहे, काहीतरी चांगलं ऐकायचं आहे, वाचायचं आहे, प्रार्थना म्हणायची आहे. हे सर्व काही आपल्याला 2024 मध्ये करायला, जर करत नसाल तर ही सवय करून घ्यायची आहे. आणि म्हणूनच मी गेल्या आठवड्यात, आता मला वाटतं 9 दिवस झालेले आहेत, मेडिटेशनचे माझे रोजचे माझ्या युट्यूब चॅनलवरती रोज सकाळी 5 वाजता मेडिटेशनचा व्हिडिओ अपलोड होतो. आणि आपण ती रोज ती सवय लावून घ्यायची असं आपण ठरवल्याने रोज आपल्याला ते करायचं आहे. आणि सेल्फ मास्टरीवरतीही मी गेल्या 2 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ सिरीज आता ही सुरुवात केलेली आहे, जी ज्याची फ्रिक्वेन्सी 1 ते 2 व्हिडिओ असे असतील आणि आपल्या स्वतःवरती आपल्याला प्रभुत्व पडायचं आहे, स्वतःवरती काम करायचं आहे. तर म्हणून पहिलं, रोजची सकाळ पहिलं जिंका. जो ती सकाळ जिंकतात आपल्या पूर्ण वेदशास्त्रांमध्ये पुराणांमध्ये का सांगतात सकाळी लवकर उठायचं, का कारण आहे, तर जो माणूस सकाळी लवकर उठतो, सकाळी लवकर उठून आपल्या स्वतःवरती पहिले काम करतो, तोच पुढे आयुष्यात प्रगती करतो. नंबर 4, स्वतःवर काम करा. जसं मी म्हटलं, सेल्फ मास्टरी. स्वतःला आपल्याला घडवायचं आहे. रटाळ आयुष्य, रटाळ जीवन नाही जगायचं आहे. जन्म मिळालाय म्हणून गोष्टी आपल्या खिचत नाहीच आहेत. जे नेहमीचं रुटीन आयुष्य लोक जगतात तसं जगायचं नाही. आपल्याला 5% मध्ये जर जायचं असेल आणि 95% मध्ये राहायचं नसेल तर स्वतःवरती काम आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त ही लावली गेलीच पाहिजे. त्यामुळे स्वतःवर काम करायचं आहे. आपल्याला वाचन वाढवायचं आहे. आपल्याला चांगले सकारात्मक व्हिडिओ पाहायचे आहेत, लोकांच्या स्टोरीज ऐकायच्या आहेत, की ते लोक कसे असे मोठे झाले, कसं असामान्य कर्तृत्व ते करतायत, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. कारण का ते त्यामुळे आपण स्वतः आपल्याला घडवू शकतो. त्यामुळे स्वतःवर काम करायचं. ठीक आहे, पुढे बोलूया. नंबर 5, दिवस ट्रॅक करायचा आपल्याला. येस. जेव्हा तुम्ही तुमचा आपला स्वतःचा दिवस ट्रॅक कराल, हे साधारण तुम्हाला 5 ते 6 दिवस तुम्ही पहिले तुमचे ट्रॅक करा. आता तुम्ही काय करतायत सध्या, तुमचा दिवस कोणत्या कोणत्या गोष्टीत जातो, त्यात कोणत्या प्रोडक्टिव्ह आहेत, कोणत्या अनप्रोडक्टिव्ह आहेत, आणि किंवा काही टाइमपास आहे, कुठे तुमचा वेळ जातोय, हे टाइम मॅनेजमेंटसाठी म्हणा, हे खूप महत्वाचं आहे. कारण का आजकालच्या डिजिटल युगामध्ये आपला बराचसा वेळ अननेसेसरी, आपण जे म्हणतो ना की आम्हाला काही गोष्टी जर करायच्या असतील, सवय करायची असतील, आमच्याकडे वेळ नाही, जे आपण असं म्हणतो हे फुलिश एक्सक्यूज आहे. मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणतो, वेळ नाही असं म्हणणारे लोक मूर्ख आहेत. मूर्खही नाही, अतिमूर्ख आहेत. कारण का त्यांना माहितीच नसतो आपला वेळच, ते बघत नाही की आपला वेळ, अरे दिवसाचे 24 तास सर्वांना सारखेच मिळतात. त्यामुळे हे तुम्हाला करायचंय, तुमचा दिवस ट्रॅक करायचा आहे, तुमचा दिवस कुठे कसा जातो हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. नंबर 6,
गरज लागेल एवढीच झोप घ्या. हे तुम्हाला कळेल की तुम्ही किती वेळ झोपता. कसं असतं, झोप म्हणजे एका गोळीसारखं असतं म्हणा, टॅबलेट सारखं असतं. आपलं शरीर आणि मेंदू थकतो, त्याला आरामाची गरज असते. पुन्हा आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी थोडा आराम, थोडा मीन्स ते रिलॅक्स व्हायचं असतं. तर रिलॅक्स म्हणजेच होणं म्हणजे झोप आहे खरी बघितलं तर रात्रीची आपली. कारण का म्हणून सकाळी आपल्याला किती फ्रेश वाटतं जर आपला मेंदू आणि आपलं शरीर त्यांना पूर्णपणे आराम मिळाला. तर पूर्णपणे आराम म्हणजे 7, 8, 9 तासाची झोप गरजेची नाही. मी तेच म्हणतोय, जर तुम्ही 6 तासाची झोप घ्या, तुम्ही जर आता 8 तासाची घेत असाल तर 7.5 तासाची घ्या किंवा 7 तासाची घ्या. अर्धा तास मेडिटेशन करा उठून. योगा करा. योगा आणि मेडिटेशन मध्ये कसं होतं, आपण आपलं पूर्ण होत नाही झोप म्हणजे काय असतं, की आपला मेंदू आणि शरीर हे आपल्याला पुन्हा ते एनर्जेटिक, तेवढी जेवढी एनर्जी आपण खर्च केलेली असते ती आपल्याला परत मिळालेली नसते. तर तेच असतं, योगा आणि मेडिटेशनमुळे आपल्या मेंदूलाही आराम मिळतो, आपल्या शरीरालाही हे मिळतो, आराम मिळतो. तर तो आराम आपल्याला जर त्याच्यातून मिळत असेल तर ऑटोमॅटिक आपली झोप कमी, म्हणजे झोपेची आपल्याला गरज पडणार नाही तेवढी. त्यामुळे नित्यनेमाने योगा चालू करा. म्हणून गरज लागेल एवढी झोप घ्या. कारण का आत्ताची पिढी जी काय म्हणा किंवा आधीची जुनीची पिढी, बरेच जे अपयशी लोक आहेत, जे काही करत नाहीयेत किंवा मग ते फक्त बोटं मोडत बसतात, अरे हेच कसे पुढे जात आहेत, ह्यांनाच कसं मिळतं. तुम्ही स्वतःकडे बघत नाही. तुम्ही काय करताय, तुम्ही तुमचा दिवस कसा घालवताय, तुम्ही काय करताय, तुमच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही ट्रॅक करत नाही, तेव्हा तुम्हाला समजेल. म्हणून गरज लागेल एवढीच झोप घ्या. नंबर 7, दुसरे काय म्हणतील. आपण बरेच वेळा काय होतं, एखादी गोष्ट सुरू करतो किंवा आपल्याला करावीशी वाटते, तर आपण बऱ्याच वेळा बोलताना समोरच्याला आपण माहिती नाही समोरचा बोलेल काय याच्यावरती, पण आपण कधी कधी आपणच ते पूर्वग्रहित करून घेतो की हा असं म्हणेल, तर दुसरे काय म्हणतील, किंवा माझं नाही तसं झालं, मी बोललो त्याप्रमाणे नाही झालं किंवा काय. तर हा विचार करू नका तुम्ही कधी. दुसरे काय म्हणतील जर हे तुम्ही विचार करत बसलात तर तुम्ही आहेत तिथेच राहणार. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि हे दुसरे 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 कोणी नसतात, आपले जवळचे नसतात. फार फार तर फॅमिली मेंबर्स असतात किंवा मित्रमैत्रिणींमधले काही कोणी काही गोष्टी असतात. पण त्याचा एवढा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या करण्याच्या गोष्टीवरती विश्वास, तुमचा स्वतःचा विश्वास तुमच्यावरती पाहिजे. तर दुसरे काय म्हणतील, 2 दिवस म्हणतील, 4 दिवस म्हणतील, त्यांना तसं बघितलं तर काही घेणं देणं नसतं. ते तुम्ही काय करता, काय केलं तरी म्हणणार, तुम्ही काय नाही केलं तरी म्हणणार. त्यामुळे करा, केल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे दुसरे काय म्हणतील याचा विचार करू नका. नंबर 8, आज आता ताबडतोब. येस, प्रोकास्टिनेशन आपण बऱ्याच गोष्टी करतो. आपण आजची गोष्ट उद्या, उद्याची परवा, परवाची तेरवा करत असतो. आपल्या पर्सनल लाईफ मध्ये काय, आपल्या कामाच्या लाईफ मध्ये काय. त्यामुळे आपल्याला ते बंद करायचं आहे 2024 मध्ये. आपल्याला आज आता ताबडतोब सुरुवात करायची आहे, निर्णय करायचा आहे किंवा काही गोष्ट आहे ती कंप्लीट करायची आहे. त्याला उद्यावरती ढकलायचं नाहीये. ठीक आहे. नंबर 9, जे करणार ते डिक्लेअर करा. म्हणजेच काय तर कमिटमेंट. एखादी गोष्ट तुम्ही ठरवली की मला हे करायचं तर कमिट करा. आता मी समजा आता मला की बाबा मी हे पुस्तक लिहायला घेतलं आणि येस मला हे जानेवारी पब्लिश करायचं आहे. तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मध्ये म्हणा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये म्हणा, तुमच्या फॅमिलीज मध्ये म्हणा, डिक्लेअर करून टाका की येस ह्या याच्यामध्ये माझं मला हे करायचंय, हे मी करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, एक पॉझिटिव्ह सकारात्मक प्रेशर आपल्यावरती येतं की येस आपण हे डिक्लेअर केलेलं आहे, कमिटमेंट आहे आपली आणि आता आपल्याला हे करायचं आहे. पण हे येस हे सकारात्मक प्रेशर आलं पाहिजे, एवढं नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे जे करणार ते डिक्लेअर करा. नंबर 10, अंधश्रद्धा, कर्मकांड यापासून दूर राहा. आजकालची बरीच पिढी काय किंवा गेली जुनी पिढी पण यामध्ये शिक्षित लोक, अशिक्षित हा काही फरकच राहिलेला नाहीये. बरेचसे लोक अंधश्रद्धा आणि कर्मकांड या गोष्टींमध्ये फसवले जातात. आणि काय होतं, काही गोष्टी
घडतात. प्रत्येकाला इथे सुखदुःख आहे. प्रत्येकाला चांगल्या वाईट गोष्टी ह्या सामोरं जावंच लागतं आणि आपल्याला जावं लागणारच आहे. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि वाईट गोष्टीही घडणार आहेत. त्यामुळे पण काय होतं, कधी-कधी आपण एवढे वाहून जातो, की आपण मग ते नको त्या धाग्या-दोऱ्यांमध्ये आणि नको त्या शांती-अशांतीमध्ये या गोष्टींमध्ये पडतो. तर इथे मला एकच सांगायचं आहे, सद्गुरू वामनराव पै काय म्हणतात, "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार." तुमचं भविष्य तुमच्याच हाती आहे मित्रांनो. त्यामुळे अंधश्रद्धा, कर्मकांड यांपासून दूर राहा. येस, तुमचा देव तुमच्या हृदयात वसलेला आहे. तुम्ही प्रार्थना म्हणा, प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही काही पूजा अर्चा करू शकता. पण ते अंधश्रद्धा हे करण्यासाठी, काहीतरी मिळण्यासाठी म्हणून तुम्ही करू नका. आनंद मिळण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी काही गोष्टी करा. ठीक आहे? तर नंबर 11 पुढची गोष्ट. धन्यवाद म्हणायचं आपल्याला. येस, ग्रॅटिट्यूड म्हणू शकता. आता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत किती वेळा धन्यवाद म्हटलेला आहे, थँक म्हटलेला आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला निसर्ग तर आपल्याला किती गोष्टी देत असतो. पाणी आहे, वारा आहे, ऑक्सिजन म्हणजे आपल्याला मिळतो जो. किती अव्याहतपणे निसर्ग आपल्यावरती कृपा करतोय, पण आपण त्या निसर्गाच्या प्रती काहीतरी ग्रॅटिट्यूड म्हणा, म्हणजे आपल्याला नुसतं धन्यवादही म्हणायला वेळ मिळत नाही. रोज सकाळी जेव्हा आपण उठतो, तर आपल्याला आपण पहिले नमस्कार धरणी मातेला करायला पाहिजे. आपल्या आई-वडिलांना तर करायचंच आहे, पण पहिले धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. त्यांना थँक म्हणायचं आहे. येस, मी आता पुढे दिवस सुरू करतोय, तुझ्या वरती पाय देऊन मी चालणार आहे, पुढे चाललोय. पण ते त्याच्यासाठी आपण कोणीही धन्यवाद म्हणत नाही. आपल्याला जे 2 वेळेचं अन्न मिळतंय, ते अन्न मिळण्यासाठी किती जणांचे यामध्ये श्रम असतात. ते अन्न पिकवण्यापासून, ते करण्यापासून म्हणजे किती जण यामध्ये इन्व्हॉल्व असतात. पण आपण कोणालाही धन्यवाद म्हणत नाही. माझे वडिलांमुळे मला एक आम्हाला खूप चांगली सवय लागली. ते जेवणानंतर नेहमी अन्नदाता सुखी भव असं म्हणायचे आणि ते आम्हाला ऐकून ऐकून ती हे झालं पाहिजे, हे घरात ह्या गोष्टी घडल्या पाहिजे, असे संस्कार झाले पाहिजे. सुरुवातीला लहानपणी आपल्याला वाटतं आम्हालाही कळायचं नाही पप्पा वगैरे असे काय म्हणायचे. पण नंतर नंतर हळूहळू ते कळत गेलं हे महत्व काय आहे. अन्नदाता सुखी भव. यामध्ये सर्वच आले ना. म्हणजे पीक उगवण्यापासून जो शेतकरी आहे, तो माल इकडे म्हणजे गावाकडून शहरापर्यंत आणणारा आहे. सगळे सगळे आणि ते जेवण बनवणारी आई असेल, आजी असेल, घरात बहीण असेल, कोणी असेल, आचारी असेल, त्या सगळ्यांना अन्नदाता सुखी भव. किती छान वाटतं जेवल्यावरती हे बोलणं. त्यामुळे धन्यवाद कुठलीही गोष्ट जी मिळते ना, त्याचं ग्रॅटिट्यूड आपण दिलंच पाहिजे. त्यामुळे 2024 मध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला सुरुवात करा. रोज ऍटलिस्ट 5 गोष्टी तर लिहून काढा, की तुम्हाला काय आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात, तर 5 तर तुम्ही नक्कीच लिहू शकता. आपण तुम्ही थँक म्हणू शकता. त्यामुळे पुढची नंबर 12 संयम ठेवायचा. सॉरी, थोडंसं सर्दी आणि खोकल्यामुळे आवाज पण तुम्हाला थोडा बसलेला जाणवत असेल, पण येस, आपल्याला 2024 लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मला हा व्हिडिओ आणायचाच होता, जेणेकरून आपल्याला 1 तारखेपासून असं कॉन्फिडेंटली आयुष्य सुरुवात करायचं आहे आपल्याला. नंबर 12 संयम ठेवा. पेशन्स. आजकालच्या डिजिटल दुनियेमध्ये कुणाकडेच पेशन्स राहिलेले नाहीये. 30 सेकंदाचा इन्स्टावरचा रील काय, फेसबुकवरचे रील्स व्हिडिओ काय, हे असंच चाललंय. कुणालाच कुठल्याही गोष्टीसाठी वेळ द्यायचा नाहीये. आज तुम्ही जे काही करताय, नोकरीमध्ये करताय किंवा शिकताय, तर तुम्हाला वेळ हा द्यावाच लागतो. वाट ही बघावीच लागते. त्यामुळे संयम ठेवा. काय होतं, लक्ष आपलं असं आलेलं असतं. सक्सेस इज अराउंड द कॉर्नर का म्हणतात, आणि आपण तेव्हा सोडून देतो काही गोष्टी. मी माझ्या आयुष्यात मला 15 ते 16 वर्ष लागले, पण आज माझ्या नावापुढे सी डिग्री लागलेली आहे. 2005-06 मी सुरुवात केली, 2021 साली ते पूर्ण झालं. त्या 16 वर्षात मी गिवअप केलं नाही. त्यामुळे मी असं म्हणत नाही की एवढ्या वर्ष संयम ठेवायचे. प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, पण थोडाफार तरी पेशन्स ठेवायला पाहिजे. कारण का तुम्ही जर आजकाल बघाल,
तर एवढं फास्ट झालेलं आहे आणि सगळ्यांना एकदम फास्ट हवं असतं. आणि म्हणून आताची पिढी खूप एग्रेसिव्हपणे इमिजिएट इमिजिएट इमिजिएट, त्यामुळे अपयश पण सामोरं गेलंच पाहिजे जर तुम्हाला यश चाखायचं असेल तर. नंबर 13, वाचन. वाचायचं आहे, वाचाल तर वाचाल, हे तुम्ही किती वेळा ऐकलं असेल, बऱ्याच तुमच्या मोठ्यांकडून ऐकलं असेल, आपणही तर ते वाचन खूप महत्वाचं आहे आयुष्यात. त्या वाचनामुळे आपण कितीतरी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांचं आयुष्य आपण जाणून घेऊ शकतो, त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आले, त्यांनी ते कसे फेस केले, त्यांनी कसं केलं, आपल्या आयुष्यामध्ये काय झालं, आपण मग त्याला कसं फेस करू. खूप अनुभवात भर पडते. आणि वाचन माझ्यामध्ये ठीक आहे, ई बुक तर नक्की वाचा, कारण का आजच्या डिजिटल दुनियेमध्ये मी सारखं डिजिटल डिजिटल शब्द वापरतोय, कारण का तसंच आहे. सगळ्यांना मोबाईल वरती सगळं काही मिळत आहे, त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉप असो, टेक्नो सगळी झालेली आहे आजची पिढी. त्यामुळे ई बुक वाचू शकतात. पण मला तरी हातामध्ये पुस्तक घेऊन त्यावरती अंडरलाईन्स अधोरेखित केल्याशिवाय जी मजा येते वाचायला, ती वाचायची मजा ई बुक्स मध्ये नाही. पण ते जाऊ द्या, माध्यम काही असो, आपला हेतू आहे वाचायचं आहे, आपल्याला पुस्तकं वाचायची आहेत. असं ठरवा की 2024 आहेत तर मला 24 पुस्तकं वाचायची आहेत, म्हणजे महिन्याला एक तरी पुस्तक वाचून तुमचं झालं पाहिजे. आणि ते तुम्ही तुमच्या कलाने घ्या, तुम्हाला काय आवडतं, कारण की कसं असतं, तुम्हाला प्रत्येकाला काही प्रत्येकाचं झोनर वेगळा असतो. कोणाला पॉझिटिव्हिटी सकारात्मक पुस्तकं वाचायची सवय असते, कोणाला फिक्शन्स म्हणजे काल्पनिक पुस्तकं, जादूची पुस्तकं वाचायची, कोणाला अवकाशात इंटरेस्ट असतो तर ती, मग ते वाचा. तुम्हाला तुमचा इंटरेस्ट काय आहे ते पहा आणि त्याप्रमाणे पुस्तकं वाचायला घ्या. तुमच्यामध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट होईल. त्यामुळे वाचन करायचं आहे सुरुवात. नंबर 14, कुटुंबाला वेळ द्या. एक लक्षात ठेवा, सगळ्यात प्रथम तुमचं कुटुंब आणि तुमची हेल्थ आहे. तुमचा नोकरी व्यवसाय हा दुय्यम आहे आणि तो दुय्यमच राहायला पाहिजे. पहिले तुमचं कुटुंब आणि तुमची तब्येत सांभाळायची आहे, आणि तरच तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि नोकरीमधला आनंद तुम्ही तिथे घेऊ शकता. कारण का नुसतं पैशाच्या मागे धावून आणि ते धावून तुम्हाला काय मिळणार आहे पुढे. कुटुंबाला वेळ देऊन जो आनंद मिळतो तो काही वेगळाच आहे. त्यामुळे कुटुंबाला वेळ द्या. मी नंतर देईन, नंतर देईन, नंतर देईन, नंतर येत नाही. आयुष्य आपलं इथे किती आहे, केवढं आहे, कुणालाच ठाऊक नाही, आणि कोणीही आता मोठा कॉन्फिडन्स म्हणू शकत नाही की मी इतके वर्ष जगू शकतो. त्यामुळे आज आत्ता ताबडतोब, जसा आपला एक पॉइंट आहे, आज आत्ता ताबडतोब सुरुवात करा, कुटुंबाला वेळ द्या. रोज किमान तुम्ही एक अर्धा तास, एक तास तरी घरातले जे कोणी असतील, 2 व्यक्ती, 5 व्यक्ती, सगळ्यांनी एकत्र बसायला पाहिजे. एकदा जेवायच्या टायमाला बसा, किंवा असा एक वेळ काढा की जेव्हा तुम्ही बोलू शकता, एकमेकांशी संवाद साधू शकता. कुटुंबाला वेळ द्यायचा. पुढची गोष्ट, नंबर 15, नाही म्हणायला शिका. आपण प्रत्येक गोष्ट हो म्हणत असतो. आपल्याला प्रत्येकाला आनंदी ठेवायचं असतं, पण हे आनंद ठेवण्याचं बाजूला राहू द्या, ते ठीक आहे. पण काही गोष्टी आपल्याला आहेत की जिथे आपल्याला नाही बोलता आलं पाहिजे. ते जेव्हा देईल तेव्हा तुम्हाला बघा ना, वेळ, लोक तेच ना, लोक मोठे का होतात, असामान्य कर्तृत्व करणाऱ्यांमध्ये आणि सामान्यच राहणाऱ्यांमध्ये हाच तर फरक असतो. हे असे बारकावे असतात जे आपण जाणून घेत नाही, किंवा त्याच्यावर आपण काम करत नाही माहिती झाल्यावर. त्यामुळे तुम्हाला 2024 मध्ये प्रायोरिटीज ठरवायच्या आहे. तुम्ही सगळीकडे जाऊ शकत नाही, तुम्ही सगळीकडे उपस्थित राहू शकत नाही, आणि राहायचंही नाहीये तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला कुठे हो म्हणायचं आहे, कुठे नाही म्हणायचं आहे, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. त्यामुळे नाही म्हणायला शिका. नंबर 16, येस, योगा मेडिटेशन कराच, आणि योगा मेडिटेशन हे सकाळीच करा. तुम्हाला जसं आपण म्हटलं, आपल्याला आपला दिवस जिंकायचा आहे, सकाळ जिंकायची आहे, तर योगा मेडिटेशन मी गेल्या 3 वर्षापासून, माझ्या वयाच्या 38व्या वर्षी योगा माझ्या आयुष्यात आला. थँक गॉड फॉर कोरोना आणि ह्या गोष्टी. मी रामदेव बाबांचं मी टीव्ही मध्ये, इंडिया टीव्ही, आमच्या पुढे मी, माझी आई वयाच्या 60व्या वर्षी, माझा भाऊ मोठा, आम्ही सगळ्या
ठीक आहे, थोडीफार लोकांना आयुष्यामध्ये आवड असेल तर ते ऑटोमॅटिकली होतं. आम्हाला आवड होतीच व्यायामाची. पण वयाच्या 38 आताही लोक काय म्हणतात, योगा नाही आपलं काम नाही, प्रोफेशनच्या नाही. मी तर गेली 3 वर्ष बेसिक बॉडी पोस्चर्स योगाचे करतो, इंडिया टीव्ही आणि आस्था टीव्ही योगा रामदेव बाबांचे पाहूनच. आणि काही नाही, ऑटोमॅटिकली बॉडी फ्लेक्झिबल झालेली आहे. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी जमतायत. आणि काही प्रोफेशनल आणि तिथे व्यवस्थित जर पाहिलं तर व्यवस्थित आपल्याला ते कळतं. काही प्रोफेशनलचे हा तुम्हाला काही व्याधी असतीलच तर तुम्ही प्रोफेशनल, पण हे कारण होऊ शकत नाही. लोक योगा न करण्याचं कारण पहिलं कारण योगा म्हणजे काय रे हेच माहिती नसतं. म्हणजे योगा म्हणजे अरे काहीतरी मोठ्या गोष्टी, आणि मग ते वजन उचलत बसतात जाऊन जिम मध्ये. त्याची काही गरज नाही असं. तर आणि प्रोफेशनलच्या हेल्पच पाहिजे, नाहीतर काहीतरी चुकीचं होऊन काहीतरी प्रॉब्लेम होतील असं काही नाही. तर तुम्ही साधे माझे काही योगाचे व्हिडिओज माझ्या चॅनल वरती आहेत, तर त्यातही तुम्ही पाहाल की किती बेसिक पोश्चर्स आहेत जे कोणीही करू शकतं. म्हणजे वय वर्ष 5 काय 6 पासून ते वय वर्ष 90 काय किंवा 100 काय, कोणीही योगा पोश्चर्स प्राणायाम जे करू शकतात. आणि त्यामुळे होणारा फायदा हा अमूल्य आहे, ज्याला मौल्यवान म्हणू शकतो आपण, मूल्यच नाही असं. आणि त्यामुळे तुमची डॉक्टरकडे जाण्याची जी फी आहे किंवा जे पैसे आहेत ना ते कमी. मग भले तुम्ही काढा वेळ आणि प्रोफेशनल योगा हे करा, तिथे पैसे बघू नका. ॲलोपॅथिक किंवा ह्या गोष्टींमध्ये गोळ्या घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बॉडीवरती, तुमच्या माइंडवरती योगा आणि मेडिटेशनने काम तर सुरुवात करा, करून तर पहा. आज मी स्वतः सांगतोय माझ्या 3 वर्षाच्या अनुभवांमध्ये, आज माझं वय 41 चालू आहे, म्हणजे 41 पूर्ण होईल एप्रिलमध्ये. पण मला खूप एनर्जेटिक वाटतंय. म्हणजे मी वयाच्या 25व्या वर्षी जशी एनर्जी असेल तसं मला वाटतं. कारण का जेव्हापासून योगा सुरू केला मी, ह्या गेल्या वर्षी 2 मॅरेथॉन 5 किलोमीटरच्या धावलेलो आहे. आणि पुढे अजून आता 10 किलोमीटर 11 किलोमीटर आणि सायकलिंगच्या मॅरेथॉन चालू करणार. त्यामुळे खूप कॉन्फिडन्स वाढतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे तुम्हाला हे करायचंच आहे, लक्षात ठेवा. नंबर 17, पैशाचं महत्व जाणून घ्या. येस, पैसे सर्वांना महत्वाचे आहेतच आणि असायलाच पाहिजे. पैशाशिवाय इथे काही होत नाही. तुम्हाला साधी चॅरिटी 1 रुपयाची करायची असेल तरी पैसा तुमच्या हातात हवा, त्याशिवाय तुम्ही कोणाला दान देऊ शकत नाही. त्यामुळे पैसा तर कमवायचाच आहे, पण तो चांगल्या मार्गाने आणि जोमाने मिळवायचा आहे. तर याच्यात आपल्याला मी एक साधारण, याच्यात मी एक वेगळा व्हिडिओ पुढे मागे करीन. तुम्हाला सांगतो 20-10-70चा रूल एक आपण, काय 20-10-70 रूल काय आहे हा रूल. तर समजा तुमच्या हातात 100 रुपये आले, तर त्या 100 रुपयापैकी पहिले 20 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, गुंतवणूक करायची आहे त्याच्यात. कुठल्याही तुमच्या, मग ते म्युच्युअल फंड असो, शेअर्स असो, FD असो, बऱ्याच गोष्टी, तर इन्व्हेस्टमेंट करायची 20 रुपयाची 100 रुपयात खाली. 10 रुपये तुम्हाला सेव्ह करायचे, बाजूला काढून ठेवायचे तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये, कुठल्याही तुमच्या इमर्जन्सीसाठी कुठल्याही 10 रुपये. आणि राहिलेले 70 रुपये तुम्हाला तुमच्या बेसिक नेसेसिटीवरती खर्च करायचे. म्हणजे काय झालं तर 20-10-70 रूल लक्षात ठेवा, करून पहा. ज्यावेळी तुमचा पहिले तुमच्या हातात पगार येतो, जे काही जेव्हा पैसे येतात त्या पैशाचं तुम्हाला असंच करायचं आहे, 20 इन्व्हेस्टमेंट, 10 फॉर सेव्हिंग, 70 फॉर एक्सपेन्स. 20ची गुंतवणूक, 10चं बचत आणि 70चा खर्च तुम्हाला करायचा. तर हे आहे पैशाचं महत्व, तुम्हाला जाणून घ्या, खूप महत्वाचं आहे. नंबर 18, पहिल्या 3 महिन्यात काहीतरी नवीन शिका. येस, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणून नवीन वर्ष आहे, तुमच्यात उत्साह नक्कीच असणाऱ्या सगळ्यांमध्ये असतो. तो उत्साह कमी होऊ देऊ नका. म्हणून पहिल्या 3 महिन्यात असा काहीतरी तुमच्या याला उपयोगी पडेल, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, जे शिकत आहात किंवा अजून, तर त्यात उपयोगी पडेल असा काहीतरी कोर्स म्हणा. असं काहीतरी ऑनलाईन कोर्स असेल, फिजिकल कोर्स असेल, तर त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करा, तो शिकायला घ्या. ती मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो, कारण का जे काही तुम्ही शिकता, जे काही लर्निंग असते ना, हा आपला खर्च नसतो.
ही इन्व्हेस्टमेंट असते. कारण का तेच आपल्याला रिटर्न्स देतात आपल्याला नंतरच्या आयुष्यात. त्यामुळे इकडे लक्ष द्या आणि पहिल्या 3 महिन्यात काहीतरी नवीन कोर्स सुरुवात करा शिकायला. नंबर 19, वय वर्ष 16 ते 30 ह्या मुलांसाठी, म्हणजे या तरुणाईच्या मुलांसाठी माझं एकच समजावणं असेल की ध्येयावर लक्ष ठेवा. तुमचं हे जो वय आहे, हे जे वय आहे 16 ते 30, कृपा करून तुमचा जो गोल आहे मेन, 1 ते 2 गोल म्हणा, काय जे काही ध्येय आहे तर त्यावर प्लीज लक्ष केंद्रित करा. बाकीच्या गोष्टी आपोआप येतील. कुठला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्या गोष्टीच्या मागे उगाच आयुष्य बर्बाद करून घेऊ नका, वाया घालवू नका. त्यापेक्षा तुमचं ध्येय जे आहे ना त्याकडे लक्ष द्या. आयुष्यात कोणी चांगली व्यक्ती ऑटोमॅटिक लाईफ पार्टनर म्हणून तुमच्याकडे येईल. हे थिल्लर गोष्टींकडे हे तुमचे महत्वाचे आयुष्यातले वर्ष असे वाया जाऊ देऊ नका. त्यामुळे माझी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे यांना की तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. नंबर 20, निर्णय घ्यायला शिका. येस, बऱ्याचदा काय होतं, आपण खूप कन्फ्यूज राहतो. म्हणजे कन्फ्युजन एवढं असतं की आपण डिसिजन मेकिंग, म्हणजे म्हणतो ना आपली डिसिजन मेकिंग पॉवर ही खूप महत्वाची असते. यशस्वी होणारी माणसं जी असतात, जी असामान्य कर्तृत्व करतात, ते निर्णय घेऊन मोकळे होतात, वाट पाहत नाहीत. आणि म्हणून काय करायचंय, निर्णय घेताना एक तर तुमचा पहिले स्वतःच्या तुमच्यावरती विश्वास असलाच पाहिजे. आणि ठीक आहे, आणि एक्सेप्टन्स ठेवा की जर मग मी निर्णय घेतला त्याचं जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चांगला वाईट परिणाम असेल, ती जबाबदारी माझी आहे, हे लक्षात ठेवा. मग त्यासाठी जबाबदार तुम्ही. हा, चांगलं झालं तर सगळ्यांना सामील करून घ्या, पण येस काही चुकलं वाईट झालं असं वाटलं तुम्हाला तर त्याला दुसऱ्यांना दोष देऊ नका. तुमच्या स्वतःवरती काम करायला लगेच सुरुवात करा, पण निर्णय घ्या. आणि काय होतं, बरेच जण काय होतात, कन्फ्युजन का क्रिएट होतं काय माहितीये का, एखादा विषय असेल ना त्याबद्दल आपण 10 ते 12 जणांकडे बोलून मोकळे होतो आणि 10 ते 12 जणांना विचारत बसतो. मग एक जण एक सांगेल, एक जण एक सांगेल, एक जण एक सांगेल, आणि त्यामुळे अजून ते कन्फ्युजन क्रिएट होतं. त्यापेक्षा फार फार तर जास्तीत जास्त मी म्हणेन 1 ते 2 बस. आणि तुम्ही स्वतः, यांच्यापेक्षा जास्त लोकांशी चर्चा करू नका, कोणाचं ओपिनियन घेऊ नका. तुमचा निर्णय होणार नाही. म्हणून 1 ते 2 जणांकडेच बोला किंवा त्या रिलेटेड कोणाचे व्हिडिओज पहा बस. आणि निर्णय घेऊन टाका. डिसिजन मेकिंग हे झालीच पाहिजे. निर्णय घेणं फार महत्वाचं आहे. निर्णय घेतल्याशिवाय आयुष्य लवकर पुढे तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर निर्णय घेण्याची शक्ती तुम्हाला वाढवायची आहे. ती कुवत, ती कुशलता तुम्हाला आणायची. नंबर 21, फालतू ठिकाणकडे दुर्लक्ष करायचं आपल्याला. येस, कसं होतं, आपण एखादी गोष्ट सुरू करतो किंवा सुरू करायची असं म्हणतोय, बऱ्याचदा या गोष्टी आपल्या आपल्या फॅमिलीज मध्ये म्हणा, आपल्या मित्र, येस, किंवा अजूनही दुसरे जण असेल. आता आजकाल सोशल मीडिया असल्यामुळे कुठली पब्लिक काही मत व्यक्त करून मोकळे होतात. ती काय मुळात्मक असेल, काही असेल. आणि त्या ठिकाणकडे ना आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. सो या ठिकाणकडे दुर्लक्ष करता ज्याला येतं, जो जमतो तोच पुढे जाऊ शकतो. नाहीतर डिमोटिवेट करायला तुम्हाला एवढीशी गोष्ट उपयोगी असते. त्यामुळे त्याच्याने डिमोटिवेट बिलकुल व्हायचं नाहीये. करू द्या, लोक म्हणतील, मी जसं म्हणतो ना, दुसरे काय म्हणतील किंवा ह्या ठिकाणकडे काय करायचंय, तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास पाहिजे. तुम्हाला तुम्ही जे करताय ना त्याच्यावरती तुम्ही ठाम राहायचं. आणि तुम्हाला माहिती आहे, येस, ह्या मला पुढे ही गोष्ट मला जमणार आहे आणि मी ते केल्यावरती बरोबर मला यश माझ्या हातामध्ये येणार आहे. त्यामुळे कसं असतं ना, कारण का टीका करणारे कसे असतात, स्वतः पहिले अपयशी असतात आयुष्यामध्ये. आणि मुळातच त्यांचं कामच, काहींचा स्वभावच तसा असतो. त्यामुळे तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे एकतर, की कुठली टीका ही आपल्या साठी चांगली आहे. तर ती टीका म्हणण्यापेक्षा मग ते चांगलं आपल्याला होण्यासाठीच असते. आणि कुठली टीका वाह्यात आहे की ज्याकडे खरंच बघितलं तरी मग ते बघायचं नाही किंवा ते पाहायचं नाही. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे.
कारण का एखादी गोष्ट आपण चांगली करत असतो आणि आपण एखाद्या कोणीतरी काहीतरी म्हटलं काहीतरी करायला पण त्याचा त्रास करतो आणि ती गोष्टी बंद करून जातो. म्हणजे आपल्यातलं ते जे म्हणतात ना एक चांगला गुण बाहेर येणार असतो तो तसाच दबून जातो, आपण दाबून टाकतो त्याला. कारण का आपण ठिकाणकडे एवढं गांभीर्याने बघतो. काही ठिकाणकडे गांभीर्याने बघू नका, दुर्लक्ष करा, तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा आणि काम करत राहा. नंबर 22, पूर्ण माहितीशिवाय मत प्रकट करू नका. आजकाल आपल्याकडे सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीज भरपूर झाल्या आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, लिंक्डइन. आपण एखादी गोष्ट कुठून काहीतरी आली, आपण त्याच्यावरती आपल्याला काही माहितीही नसतं. म्हणजे सोकळ कुठून तरी ऐकतो आपण किंवा काय पाहतो आणि त्याच्यावर आपलं मत प्रकट करून आपण आपले व्यक्तही होतो. का? कशाला? कोण बघणार आहे ते? कोण वाचणार आहे? आणि 2-4 टाळकी वाचतीलही, बघतीलही. त्याचा काय उपयोग होणार आहे? किंवा ते ते मत प्रकट का करायचं आपल्याला? कशाला? काय गरज आहे त्याच्यावर? मग जर करायचंच असेल ना, तर असं करा, की हां, चला एखाद्या विषयावरती मला समजा मला काहीतरी माझं एक लाईन जरी टाकायचं ना, तर विचार करा, एक लक्षात ठेवा, हे हे फार गरजेचं आहे. एखादी लाईनही तुम्हाला जर टाकायची आहे ना, त्यामागे पूर्ण माहिती आहे की नाही स्वतःला ते पहिलं पडताळा. म्हणून पूर्ण माहितीशिवाय मत प्रकट करणं चांगलं नाही. त्यामुळे ही सवय आपल्याला लावायची आहे किंवा हेही आपल्याला करायचं आहे, की पूर्ण माहितीशिवाय मी माझं मत प्रकट करणार नाही. कुठल्याही विषयात. नंबर 23, 5चा नियम खूप महत्वाचा. ज्यांना कोणी असं मोठी मोठी स्वप्न बघतात आपल्याला काय व्हायचं जे बघतायत, हे 5चा नियम काय आहे, की जे कोणी आता समजा फॉर एक्झाम्पल मला चांगला मोटिवेशनल स्पीकर व्हायचा आहे, तर मी काय करणार? तर अशा 5 व्यक्तींच्या एन्व्हायरमेंट मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. हे साधा तुम्ही बोला हे कसं शक्य आहे? आपला नोकरी व्यवसाय असा असतो किंवा आपल्या जबाबदारी अशा असतात की आपण ते कसं सतत त्या 5 जणांना आपल्या आजूबाजूला ठेवू शकतो. येस, पण ते तुम्ही ठेवू शकता. कारण का काय होतं, जे 5 जण जे जसं तुम्हाला व्हायचं अशा 5 जणांना तुम्ही तुमच्या आजूबाजूला त्या गोष्टींना जर ठेवलं, तर नक्कीच त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण त्याकडे आपल्या लक्ष्याकडे जे होणार आहे आपण त्याच्याकडे आपण पुढे पुढे जातो. आपण तिकडे पाऊल टाकतो. तर ते कसं ठेवू शकतो आपण? एक मुळात आपण म्हटलं वाचन त्यासाठी करायचं आहे. वाचनामुळे आजकाल आता आपण व्हिडिओ कुठेही कधी पाहू शकतो. ते व्हिडिओज आहेत. ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. आणि म्हणजे पर्सनल तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही कुठल्याही माध्यमातून मोबाईल असेल, पुस्तक असेल, अजून कुठल्या गोष्टीच्या थ्रू तुम्ही ह्या 5 जे तुमचे असतात एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही राहू शकता. म्हणजे जसं आता मला हे असं सकारात्मक विचार जे आहेत ते मला प्रगल्भ करून किंवा मला असं मोटिवेट करण्याचं जर व्हायचं असेल तर मी काय म्हणजे मग मी रॉबिन शर्मा वगैरे यांना तर आता तर पर्सनल भेटू येस ते एम ठेवायचं की येस मी कधी ना कधी तरी त्यांच्यावरती स्टेज शेअर करीन. हे तर लक्ष आपल्याला ठेवायचं असे मोठे दोस्त असलेच पाहिजे. पण मग आता तुम्ही त्यांना जर बनायचं आहे तसं तर तुम्ही त्यांना कसं ठेवू शकता आजूबाजूला तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू शकता, त्यांची पुस्तकं वाचू शकता. या अशा गोष्टीतर्फे म्हणजे तुम्ही जो कोणी मग तुमचा नोकरी व्यवसाय काही असू, तुम्हाला हे बघायचं आहे की दिवसातले काय जे तास आहेत किंवा जी वेळ आहे मी कसं ह्या एन्व्हायरमेंट मध्ये राहील. ही एन्व्हायरमेंट जे मला व्हायचं ती एन्व्हायरमेंट सतत माझ्या आजूबाजूला कशी राहील. तर त्यासाठी त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे? आणि आता आपली नंबर 24, सकारात्मक विचारांचं खाद्य आपल्याला आपल्या मेंदूला द्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आजकाल काय करता आपण? सकाळी उठल्यापासून आपला एकतर मोबाईलवरती व्हॉट्सअप, सोशल मीडिया आपण ऑन करतो. त्याच्यावरती नको ते फॉरवर्ड झालेले असतात. मग ते राजकारणातले असतील किंवा काहीतरी न्यूज असतील, ऍक्सिडेंट, अपघात, हे ते करोना, अशा बाष्कळ गोष्टी आपण सकाळ सकाळी बातम्यांमधून आपल्या मोबाईल मधून ह्या मेंदूमध्ये टाकत असतो. मला सांगा, आपण का झोपतो? आपला मेंदू, आपलं शरीर पुन्हा ऊर्जेने एकदम स्फूर्तिदायक सकाळी आपण आणि ती ऊर्जा असतेच म्हणून तर का सकाळी लवकर का उठत असतात आणि आपण सकाळी फ्रेश का असतो आपल्यालाच माहिती आहे ना का फ्रेश असतो कारण का आपल्या मेंदूला आराम मिळालेला असतो आपला मेंदू तजेलदार झालेला असतो आराम घेऊन
आणि मग अशा तजेलदार मेंदूला आणि शरीराला तुम्ही जर अशा नकारात्मक गोष्टी जर द्यायला लागला तर तुमचा पुन्हा ती ऊर्जा खाली खाली जाते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिले 2 तासामध्ये जर तुम्ही ह्याच गोष्टी तुमच्या मेंदूला सारख्या देत राहिलात तर ती पुन्हा एकदा एनर्जी त्याची डाऊन होते. आणि पुन्हा एकदा ते मग म्हणून मग आपला मूडही पूर्णपणे बदलून जातो. तुम्ही हे अनुभवलं असेल. त्यापेक्षा सकाळी उठल्यावरती डोळे बंद करून 10 मिनिटं मेडिटेशन करा. देवाचं नामस्मरण करा. चांगले मंत्र म्हणा. संस्कृत मंत्राचे उच्चार ओंकार वगैरे का म्हणायचं आहे. ह्यात काहीतरी महत्व आहे. ह्यात अंधश्रद्धा आणि कर्मकांड नाही आहे. मी तुम्हाला तेच म्हणतोय. हे असं करा. ते धागे दोरे नको त्या आहे ते ह्याच टायमाला हे करायलाच पाहिजे, हे विधी ह्या शांती ते सोडा. त्यापेक्षा रोज जर तुम्ही चांगलं ओंकार ध्यान केलं, तुमच्या आई वडिलांचं नामस्मरण करायचं, आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. ते आई वडील आपले खरे देव आहे. आणि मग तुमचे गुरुबंधू यांना माना, यांना नमस्कार करा, याच्याने दिवसाला सुरुवात करा. म्हणून हे मेडिटेशनचे व्हिडिओ मी त्यासाठीच सुरू केले आणि वर्ष सुरू होण्याच्या आधीच 8 दिवस मी सुरू केले. कारण काय नवीन वर्ष आपण सगळेच ठरवतो पण आपण काय होतो पहिले 8 दिवस करतो आणि नंतर पुन्हा येणे माझ्या मागे. तर आपल्याला आपल्या सकाळ जिंकायची आणि सकारात्मक विचार जेवढे आपण आपल्या सकाळच्या वेळेत उठल्यानंतर आपल्या मेंदूला देऊ शकतो द्यायचे आहेत. मग तुम्ही चांगलं भजन ऐका, स्वतः भजन म्हणा, काही हरकत नाही. पण चांगले संस्कृत उच्चारांचे श्लोक हे कानावर पडले पाहिजे. आणि जर तुम्ही हे स्वतः कराल तेव्हा तुमच्या घरातल्या लहान जी नवीन पिढी आहे त्यांना हे दिसेल. अरे, जी मुलं आहेत त्यांचे हे सलमान आमिर शाहरुख हे हिरो नाहीत. त्यांचे म्हणजे तुम्ही जे आई वडील आहात ते तुम्ही स्वतः पहिले तुमच्या मुलांचे हिरो आहात, हिरोईन आहात. आणि तुम्ही तसे झाले पाहिजे. नुसतं ह्या अशा बाष्कळ गोष्टींकडे नका. जरा मागे जाऊन पहा आपलं सनातन भारतीय संस्कृती काय होती. खरंच पहा. आणि तुम्हाला समजेल की आपण किती प्रगल्भ, किती म्हणजे खूप उत्कृष्ट संस्कृती आपली होती आणि आता आपण कुठे येऊन ठेवलंय. पण आपल्याला आता परत पुन्हा जायचं रिव्हर्स चाललोय. आणि यावर रामदेव बाबा खरंच काम करतायत, चांगलं काम करतायत. ते पहा. नुसतं हसण्यावरती देऊ नेऊ नका. फार मोठी माणसं आहेत ही करणारी गोष्ट. आणि मी तर ते जस्ट आता फक्त टीव्हीवरून समजून बघतोय. तो माणूस पहाटे 3-3:30 वाजेपासून उठल्यापासून रात्री 11 पर्यंत पुरुषार्थ करत असतो. आणि डेली आतापर्यंत मी या 3 वर्षामध्ये असा एकही दिवस गेला नाहीये की त्यांचा अपिअरन्स टीव्ही समोर झालेला नाहीये. एकही दिवस नाही. म्हणजे बघा काय क्षमता असते माणसामध्ये. ही माणसामध्येच आहे. मानवाचा जन्म जो मिळालाय ना ही क्षमता आपल्यामध्येच आहे. म्हणून आपल्याला मेंदू दिलाय. आणि त्या मेंदूवरती आपण आपल्या शरीरावरती जर काम केलं तर आपण कुठेही पोहोचू शकतो. कोणालाही कुठली गोष्ट संभव आहे अशक्य नाही. शक्य आहे. इच्छा पाहिजे आणि आपण ती कुठल्याही वयात पूर्ण करू शकतो. त्याला वयाचं बंधन नाही आहे. हे लक्षात घ्या. ही सगळी कारणं आहेत. मी 40चा झालो, मी 60चा झालो, मी 80चा झालो. माझे सर तर अजूनही 76व्या वर्षी किंवा आम्ही एका माझी जी कंपनी आहे जिथे आम्ही ऑडिट करतो त्याचे 95 वर्षाचे चेअरमन आहेत. ते अजूनही ताठ चालतात. असं जगता आलं पाहिजे आपल्याला. आयुष्य खूप खूप चांगलं आहे ना. खूप चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःला आरशात उठल्यावरती पहा. ते बेढब पोट, ते फुगलेले गाल का. अरे बघा आपल्याकडे स्वतःला आपण आरशात पाहिल्यावरती असं वाटलं पाहिजे अरे यस, हा माझा हिरो आहे समोर, ही माझी हिरोईन आहे. म्हणजे आपणच आपल्या स्वतःवरती प्रेम करायला पहिले शिकायचं आहे. तर आपण दुसऱ्याला आनंदाने प्रेम देऊ शकतो. आधी स्वतःमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. स्वतःवरती आपल्याला काम करायचं आहे. आपलं 2024चं असं नवीन वर्षाचं ध्येय तुम्ही एक आत्ताच ठरवलं की आपल्याला आपलं स्वतःवरती काम करायचं आहे. आपण काहीतरी चांगलं करून आपलं पुढे आयुष्य जगण्याचं आपल्याला सुरुवात करायची आणि लोकांनाही ते द्यायचं.
तर पटकन एकदा आपण रिवाइज करूया. नवीन वर्ष 2024 मध्ये काय काय करू शकतो आपण, या 24 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नंबर 1, जुनं वर्ष अनालाइज करायचं आहे. नंबर 2, 5, कमीत कमी 5 ध्येय आपल्याला ठरवायचे आहेत. जास्त नाही, कमी नाही, 5 ध्येय. नंबर 3, पहिलं रोजची सकाळ आपल्याला जिंकायची आहे, चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहे. नंबर 4, स्वतःवर काम करायचं आहे. नंबर 5, दिवस ट्रॅक करायचा आपल्याला, प्रत्येक दिवस पहिले 6 ते 7 दिवस, जेणेकरून आपल्याला समजेल आपला दिवस कुठे प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये जातो. नंबर 6, गरज लागेल एवढंच आपल्याला झोप घ्यायची आहे. दुसरे काय म्हणतील याचा विचार बिलकुल करायचा नाहीये. आज आता ताबडतोब उद्यावर परवावर तेव्हावर आपल्याला कुठलीही गोष्ट ढकलायची नाहीये. नंबर 9, जे करणार ते डिक्लेअर करून टाकायचं आहे. येस, मी हे करणार. आपल्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्ट करायची. नंबर 10, अंधश्रद्धा, कर्मकांड यांपासून दूर राहायचं आहे आपल्याला. नंबर 11, धन्यवाद म्हणायचं आपल्याला, प्रत्येक दिवशी आपल्याला धन्यवाद म्हणायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे आपल्याला. नंबर 12, संयम ठेवायचा आहे, पेशन्स. नंबर 13, वाचन. वाचलं गेलंच पाहिजे. 24 पुस्तकं वाचायची आहेत, हे एक ध्येय करून टाका. कुटुंबाला वेळ द्यायचा आपल्याला, सगळ्यात महत्वाचं कुटुंबाला आणि आपली तब्येत सर्वात प्रथम, आणि मग काम. नाही म्हणायला शिकायचं आहे. योगा मेडिटेशन करायचाच आहे आणि तुम्ही करणारच आहात, आपण सर्व मिळून करायचं. नंबर 17, पैशाचं महत्व जाणून घ्यायचं आहे. काय आपला रूल? 20-10-70 रूल, 20-10-70 रूल. 20% इन्व्हेस्ट, 10% सेव्हिंग अँड 70% एक्सपेन्स. पहिल्या 3 महिन्यात काहीतरी नवीन शिकायला आपल्याला घ्यायचं आहे, कोर्सला रजिस्ट्रेशन करून टाकायचं. वय वर्ष 16 ते 30 ह्या वयोगटातल्या मुलांसाठी माझं एकच रिक्वेस्ट आहे, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. बाकी सर्व गोष्टी जरा बाजूला ठेवा, त्या सर्व येतील. पहिलं तुमचं ध्येय काय आहे त्याच्यावर फोकस करा. निर्णय घ्यायला शिका. निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. फालतू टिकाडकडे दुर्लक्ष करा, इग्नोर करायचे कम्प्लिटली. पूर्ण माहितीशिवाय मत प्रकट करायचं नाहीये. 5चा नियम, असं सराउंडिंग एन्व्हायरमेंट ठेवायचं जे आपल्याला व्हायचं आहे असं त्या गोष्टींना आजूबाजूला आपल्याला निर्माण करायचं आहे. मध्ये तुमच्या कुठल्याही त्याचा फॉर्म असू दे, युट्यूब असू दे, ऑडिओ व्हिडिओ असू दे, काही. आणि नंबर 24, सकारात्मक विचारांचं खाद्य आपल्याला आपल्या मेंदूला पुरवायचं आहे. तर ह्या होत्या आपल्या 2024 मध्ये करायच्या 24 अशा गोष्टी. माझ्यामध्ये तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि काय होतं, हे नॉलेज तुम्ही जेव्हा शेअर कराल, हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना हे विचार माझे पोहोचतील, एकाने त्याच्यावरती काही अंमलात आणलं तर मी म्हणून माझं काम पोहोचलं. त्यामुळे हा सपोर्ट करा तुम्ही, की हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आपण सर्वांनी मिळून आपलं 2024 सुंदरपणे आपल्याला जगायचं आहे. सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथेच थांबतो. धन्यवाद.